यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढू लागला असून तापमानाने 37 अंशाचा टप्पा ओलांडलाय। दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांसह लहान विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। दुपारच्या वेळेत अंगाची लाही होण्याइतकी उष्णता जाणवत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास टाळता येणार असून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणार आहे। होय, आपल्याला 8 सप्टेंबर 2015चा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयानुसार शाळांची सुट्ट्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार त्या शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना दिलेले आहेत। सद्यस्थितीत आपण सगळेच बघतो की अतिशय कडक ऊन आहे। अगदी सकाळी 10 वाजल्यापासूनच आपल्याला उन्हाचा चटका जाणवायला लागतो। या पार्श्वभूमीवर मुलांना अशा उष्णतेचे काही विकार किंवा काही आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत हा विचार करून सकाळी शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सकाळच्या शाळेची जी आमची वेळ आहे ती सकाळी 7:20 ते 11:30 अशी असणार आहे। शिक्षकांनी पूर्वतयारीसाठी 7 वाजता उपस्थित राहायचं आहे। याचा विद्यार्थ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे। निश्चितच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे, कारण आपल्याला माहित आहे अतितीव्र ऊन असेल तर विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन होणं, चक्कर येणं, भोवळ येणं किंवा काही त्यांना स्किन विषयक प्रॉब्लेम पण निर्माण होणं, अशा समस्यांना सामोरं लागू शकतं। असं होऊ नये म्हणून सकाळच्या वेळात लवकर शाळा भरवण्याचा निर्णय घेणं नक्कीच विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तापमान सातत्याने वाढते। सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते तर दुपारच्या सुमारास उष्णतेचा कडाका अधिकच वाढतो। अशा परिस्थितीत शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना उष्माघात, अशक्तपणा, डोकेदुखी यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। शिक्षण विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। आता सकाळच्या सत्रात शाळा भरवल्यामुळे विद्यार्थ्यांना थंड वातावरणात शिक्षण घेणे शक्य होणार आहे। तसेच शिक्षक आणि पालकांकडूनही या निर्णयाचं स्वागत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत योग्य आणि गरजेचा मानला जातोय। पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येते। नमस्कार, मी कन्या विद्या मंदिर वडंगे शाळेचा मुख्याध्यापक दीपक वसंत चोपडे। तर सन्माननीय मीना शेणकर मॅडम यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार आज दिनांक 16/3/2026 नुसार सकाळची शाळा सुरू करण्यात आलेला आहे। मुलांना उन्हाची झळ पोहोचू नये तसेच त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांची सुरक्षितता व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सकाळची शाळा ही 7:20 ते 11:30 पर्यंत भरवण्यात आलेली आहे। आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। याचा नेमका फायदा काय होणार आहे? फायदा म्हणजे मुलांना अध्यापन करण्यासाठी सकाळची वेळ ही चांगली ठरणार आहे। त्याचबरोबर दुपारी जे त्यांना ऊन लागत होतं, टेम्परेचर वाढत होतं, ताप येणे, मळमळणे इत्यादी गोष्टी काही होणार नाहीत। तर त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय उपयोगी आहे।